बातमी नीट पेपर फुटी संदर्भातली या प्रकरणाला आता एक नवा ट्विस्ट लागलेला आहे। परीक्षेनंतर नोट्स आणि कागदपत्र रद्दीत विकले गेलेत। लातूरच्या 2 डॉक्टरांनी सीबीआयकडे ही धक्कादायक कबुली दिली आहे। या रद्दीमध्ये विकलेल्या कागदात नेमकं काय होतं हे सीबीआयच्या कडून तपासात निष्पन्न होईल। लातूर शहरात 5 जणांचं सीबीआय पथक सध्या ठाण मांडून बसलंय। संशयित डॉक्टरांची सीबीआय कडून कसून चौकशी केली जाते। जप्त कागदपत्र आणि मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लातूरमधल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा सीबीआयच्या तपासात पुणे पथकाकडून वेगानं तपास सुरू आहे। यात एका नव्या ट्विस्टची भर पडली आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल। मेडिकल असोसिएशन्स कडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीए हे बरखास्त करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। न्यायमूर्ती PS नरसिंहा, आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडेल। बहुचर्चित नीट पेपर फुटी प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। Thank you.